आणि यानंतर बातमी पुण्यातनं आहे। ओला आणि उबरचा वाहतूक परवाना पुण्यामध्ये आरटीएनं फेटाळल्याचं कळतंय। अपील करण्यासाठी एकूण 30 दिवसांची म्हणजे महिन्याभराची मुदत दिली गेली आहे, परंतु या दरम्यान प्रवासी वाहतूक मात्र सुरू असेल। शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा यासाठी ओला आणि उबेर या कॅब कंपन्यांनी केलेला अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं म्हणजेच आरटीएनं आता फेटाळून लावलेला आहे। दरम्यान निर्णयाच्या विरोधात दोनही कॅब कंपन्यांना 30 दिवसात राज्य वाहतूक प्राधिकरणाकडे अपील करण्याची संधी मिळते। दरम्यानच्या काळात त्यांना प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे। तर ओला आणि उबरचा वाहतूक परवाना पुण्यामध्ये आरटीएनं फेटाळल्याचं कळतंय। पुढच्या अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत सुद्धा देण्यात आली आणि या महिन्याभरात प्रवासी वाहतूक ओला उबर सुरू ठेवू शकतं। मिकी घई आपल्याला माहिती देतील। मिकी, काय कारण आहे की वाहतूक परवाना ओला उबरचा आरटीएनं फेटाळलेला आहे? जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये ओला उबेर या कंपनी चालकांच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। अनेक पत्र व्यवहार देखील यांच्यासाठी झालेले आहेत आणि त्यातच त्यांनी आरटीओ कडे जो परवाना मागितलेला होता त्याची आता जे आरटीओ आहे त्यांनी ते फेटाळलेलं आहे। खरं तर त्यांना अपीलमध्ये जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत या ठिकाणी मिळालेली आहे। या 30 दिवसात कुठेही ओला उबेर शहरात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार नाही। त्याचबरोबर अपीलमध्ये नक्की काय निर्णय लागतो त्याच्यावर त्यांची पुढची दिशा ठरेल। मात्र जर आपण बघितलं तर यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींची परवाने अर्थात जेव्हा या ओला उबेर कारमध्ये आपण प्रवास करत असतो तर त्याच्यामध्ये जे इन्शुरन्स असतात त्याच्यामध्ये जी काळजी घ्यायला हवी, अर्थात ड्रायव्हर चालकाला जे ट्रेनिंग द्यायला हवं, अशा अनेक गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्याची काळजी घेणं बंधनकारक असतं आणि याच कारणास्तव आरटीओने देखील आता स्थगिती दिलेली आहे, अर्थात फेटाळलेला आहे। आणि पुढे जेव्हा ते अपील करतील त्याच्यामध्ये काय निर्णय होतो त्यानंतरच ओला उबेरचा निर्णय होईल। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।